पनवेल महापालिका परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याचं चित्र सध्या आहे। आता ही झळ स्मशानभूमीला सुद्धा पोहोचलेली आहे। इथं मयत व्यक्तींच्या अंत्यविधीला नातेवाईकांनी चक्क मिनरल वॉटर वापरल्याचा प्रकार सुद्धा समोर आलाय आणि त्यामुळे पनवेल महानगरपालिका मोठ्या विकासाच्या गप्पा मारत असून पिण्याचं पाणी सोडाच अंत्यविधीला सुद्धा पाणी नसल्यानं पालिकेचा विकास आहे की भकास यावरून दिसून येत आहे। इथं होणाऱ्या विधीला बाहेरून पाणी आणण्याची वेळ का आली असा सवाल सध्या नागरिक उपस्थित करतात। पनवेल महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये प्रचंड पाण्याची जी आहे तुटवडा जाणवतो। या ठिकाणी पाण्यासाठी अनेक इथले स्थानिक नागरिक आहेत ते आंदोलन करताना दिसत आहेत। इथले स्वतः स्थानिक आमदार जे आहेत प्रशांत ठाकूर यांनीही पाण्यासाठी अनेक वेळा आंदोलन केलेली आहेत। सिडकोकडे पाण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे, मात्र टंचाई थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि त्याची झळ आता जी आहे ती पनवेल परिक्षेत्रामध्ये असलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील पनवेल महानगरपालिकेच्या या स्मशानभूमीला आता झळ पोहोचताना दिसते। आपण आता आहोत अमरधाम स्मशानभूमीमध्ये। आपण बघत असाल या ठिकाणी जे आहेत मृत्युमुखी पडलेले जे लोक आहेत त्यांचे या ठिकाणी जळीत होते। ही स्मशानभूमी आहे। आता ही दोन जे मृतदेह आहेत यांचं जळीत जे आहे ते आता आपण बघत असाल या ठिकाणी सुरू आहे आणि या जळीत झाल्यानंतर राग धुण्यासाठी पाण्याची गरज असते। मात्र आपण बघत असाल राग धुण्यासाठी लागणारं पाणी आणि अंत्यविधीसाठी लागणारं पाणी यात प्रचंड मोठी तफावत असताना 2 दिवसापूर्वी या स्मशानभूमीमध्ये एक प्रकार घडला होता की या ठिकाणी अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना काही विधी करण्यासाठी पाण्याचा इथे तुटवडा असल्यामुळे त्यांना बिस्लरीचा वापर करावा लागला होता आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला इथे दिसतो। या ठिकाणी बघत असाल ही या स्मशानभूमीमधली पाणपोई अनेक वर्ष कदाचित ही पडून सडलेली आहे। ही महानगरपालिकेची स्मशानभूमी आणि या ठिकाणी आपण बघत असाल शेडची व्यवस्था नाहीये। मात्र येणारे जे लोक आहेत या लोकांना आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये या ठिकाणी भिजत आपल्याला अंत्यविधी करण्यासाठी यावं लागेल। महानगरपालिकेचं हे कर्तव्य आहे की या ठिकाणी असणाऱ्या लागणाऱ्या सगळ्या सुखसुविधा हे देणे त्यांचं अद्य कर्तव्य असताना याकडे महानगरपालिकेचं मात्र सपशेल दुर्लक्ष होताना दिसतंय आणि याचा नाहक त्रास जो आहे तो पनवेल महानगरपालिकेच्या करदात्यांना सोसावा लागतोय। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, पनवेल।